नमस्कार मित्रांनो, आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे आपल्या आवडत्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे हॅलो डॉक्टर। मी डॉक्टर निखिल विद्या हरेंद्र शासने आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत करतो। कार्यक्रमाचा श्री गणेश करूया एका संस्कृत सुभाषिताने। सुभाषित असा आहे, आशायाः ये दासः ते दासः सर्व लोकस्य। आशायाः ये दासा ते दासः सर्व लोकस्य। आशा येषां दासी आशा येषां दासी तेषां दासायते लोकः तेषां दासायते लोका। म्हणजे मित्रांनो, जे लोक आशेच्या मागे म्हणजे कामनांच्या मागे इच्छांच्या मागे पळत असतात ते सर्व लोकांचे दास होऊन राहतात। आणि जे लोक जे आहेत जे कुठलीही आकांक्षा किंवा कुठलीही जी कामना करत नाही, इच्छा करत नाही, तर संपूर्ण लोक जे आहेत पूर्ण लोक त्यांचं ऐकतात, सर्व लोक त्यांच्या नियंत्रणात असतात। बरोबर मित्रांनो, आपल्याला ज्ञानी व्हायचं आहे, आपल्याला चांगलं विद्यार्थी व्हायचं आहे, त्यासाठी आपल्याला सतत शिकत राहायला पाहिजे। तर गणपती बाप्पाला आणि सरस्वती देवीला वंदन करून कार्यक्रमाची सुरुवात करूया। एक नवीन विषय घेऊन आज आम्ही तुमच्यासाठी आलेलो आहोत। तर पाहूया आजचा आपला विषय काय आहे। आजचा आपला विषय आहे माता आरोग्य जनजागृती दिवस। बरोबर, माता आरोग्य जनजागृती दिवस जो आपण 23 जानेवारीला साजरा केला जातो। आणि या विषयावर आपल्याला मार्गदर्शन करायला मुंबईतील सुप्रसिद्ध वाडिया बाल रुग्णालयातील एक नाही तर दोन तज्ञ डॉक्टर मंडळी आज आपल्या सोबत आहेत। तर स्वागत करूया डॉक्टर सुधा राव यांचं, ज्या की वैद्यकीय संचालिका आहेत आणि विभाग प्रमुख आहेत, प्राध्यापिका देखील आहेत बालरोग, नवजात शिशुरोग व अंतःस्राव शास्त्र विभागाच्या। आणि सोबत डॉक्टर प्रज्ञा बेंद्रे मॅडम आहेत आपल्यासोबत, ज्या की विभाग प्रमुख आहेत आणि प्राध्यापिका आहेत पीडियाट्रिक सर्जरी म्हणजेच बाल शस्त्रक्रिया या विभागाच्या। मित्रांनो, दोन्ही डॉक्टरांचा तुमच्याशी ओळख करून देतो, सविस्तर परिचय करून देतो। सुरुवात करूया डॉक्टर सुधा राव यांच्याकडून। आपण वैद्यकीय संचालिका आहात आणि विभाग प्रमुख आहात आणि प्राध्यापिका आहात बालरोग, नवजात शिशुरोग व अंतःस्राव शास्त्र विभाग, वाडिया बाल रुग्णालय, मुंबई येथे। मॅडमच्या शिक्षणाविषयी सांगायचं झालं तर मॅडमनी MBBS नंतर पुढे MD केलं बालरोगशास्त्र या विषयात। त्यानंतर विदेशात म्हणजे लंडनला जाऊन मॅडमनी फेलोशिप इन पीडियाट्रिक एंडोक्रायनॉलॉजी हे प्रशिक्षण घेतलं आणि मॅडमना FRCPCH म्हणजेच फेलो ऑफ रॉयल कॉलेज ऑफ पीडियाट्रिक अँड चाइल्ड हेल्थ या पदवीने देखील मॅडमचा सन्मान करण्यात आलेला आहे, मॅडमचा गौरव करण्यात आलेला आहे। आणि मॅडम शिक्षक देखील आहेत, शिक्षिका देखील आहेत, पदव्युत्तर आणि सुपर स्पेशालिटी पीडियाट्रिक एंडोक्रायनॉलॉजी या विषयाचे जे विद्यार्थी आहेत त्यांना मॅडम शिकवतात, अध्यापन करतात, त्यांना मार्गदर्शन करतात, त्यांचे गाईड देखील आहेत। मॅडम लेखिका देखील आहेत, मॅडमनी लिहिलेले धडे जे आहेत ते वैद्यकीय विद्यार्थी त्याचा अभ्यास करत असतात। मॅडमनी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर जवळजवळ 50हून अधिक शोधनिबंध प्रकाशित केलेले आहेत आणि राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर मॅडमनी व्याख्यानं देखील दिलेली आहेत। आणि वाडिया जर्नल ऑफ वुमन अँड चाइल्ड हेल्थ हे वाडिया रुग्णालयाचं त्रैमासिक जे आहे ते मॅडमनी सुरू केलेले आहेत आणि विद्यार्थ्यांना गेली 30 वर्ष मॅडम शिकवत आहेत। तर अभिनंदन मॅडम, स्वागत आहे कार्यक्रमात। आता मी तुमच्याशी ओळख करून देतो डॉक्टर प्रज्ञा बेंद्रे। आपण प्राध्यापिका आहात, विभाग प्रमुख आहात, पीडियाट्रिक सर्जन आहात म्हणजेच बाल शस्त्रक्रिया, मूत्ररोग आणि घन अवयव प्रत्यारोपण म्हणजेच सॉलिड ऑर्गन ट्रान्सप्लांट विभाग सुप्रसिद्ध जे वाडिया बाल रुग्णालय आहे मुंबईचं, तिथे या विभागात आपण विभाग प्रमुख आणि प्राध्यापिका आहात। शिक्षणाविषयी सांगायचं झालं तर मॅडमनी MBBS नंतर पुढे MS केलं जनरल सर्जरीमध्ये, पुढे MCH केलं, नंतर DNB केलं आणि मॅडमनी MBA इन हॉस्पिटल मॅनेजमेंट म्हणजेच रुग्णालय व्यवस्थापनासाठी याची पण एक पदवी मॅडमनी प्राप्त केलेली आहे। पुढे मॅडमनी अमेरिकेला जाऊन जे फेलोशिप देखील प्राप्त केलेली आहेत। मॅडम सुपर स्पेशालिटी जी MCH आहे तर त्या अभ्यासक्रमासाठी जे विद्यार्थी आहेत त्यांना शिकवतात, पदव्युत्तर विद्यार्थ्यांचे मॅडम मार्गदर्शक आहेत, त्यांचे गाईड देखील आहेत। आणि सांगायचं झालं तर गेली 25 वर्ष मॅडम वाडिया बाल रुग्णालय मुंबई येथे आपली सेवा देत आहेत। मॅडम विषयी सांगायचं झालं तर मॅडमनी 3 जुळ्या म्हणजे संयामी जुळ मुलं म्हणतो जे जन्मताच एकमेकांना जोडलेली असतात, तर
शस्त्रक्रिया करून, यशस्वी शस्त्रक्रिया करून त्यांचं विलगीकरण केलेलं आणि ते स्वतंत्रपणे ती जी जुळी मुलं आहेत ते आपलं आयुष्य जगत आहेत. खूप खूप अभिनंदन मॅडम. आणि मॅडमच्या या कार्यासाठी मॅडमना सुश्रुत पुरस्काराने देखील सन्मानित केलेलं आहे. आणि अजून एक सांगायची अभिनंदनासारखी आणि आपल्याला गर्व वाटेल अशी गोष्ट अशी आहे की लहान मुलांमधील जे प्रत्यारोपणाचा उपक्रम आहे हा देशातील पहिला असा उपक्रम आहे जो वाडिया रुग्णालयात, वाडिया बाल रुग्णालयात 2021 साली मॅडमनीच त्याची सुरुवात केलेली आहे. आणि मॅडमविषयी सांगायला भरपूर आहे. मॅडम लेखिका देखील आहेत आणि त्यांनी लिहिलेले धडे वैद्यकीय विद्यार्थी त्याचा अभ्यास करतात. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर शोध निबंध जवळजवळ 55हून अधिक शोध निबंध मॅडमनी प्रकाशित केलेले आहेत. आणि राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर वेगवेगळी व्याख्यानं देखील दिलेली आहेत. तर असे बहुगुणी तज्ज्ञ मंडळी आज आपल्या सोबत आहेत. शुभस्य शीघ्रम कार्यक्रमाचा श्री गणेश करूया. प्रज्ञा मॅडम, तुमच्यापासून सुरुवात करूया. आजचा जो आपला विषय आहे माता आरोग्य जनजागृती दिवस, हा जो आपण 23 जानेवारीला साजरा करतो, तर त्याचं महत्त्व काय, का साजरा करतो, त्याच्या इतिहासाविषयी देखील कृपया आम्हाला सांगा. काय सांगा? नमस्कार. सर्वप्रथम सह्याद्री वाहिनीचे खूप खूप आभार. आजचा दिवस हा खूप महत्त्वाचा दिवस आहे. आज माता आरोग्य दिवस आहे, आज वसंत पंचमी आहे. म्हणजे दोन्ही फुलणाऱ्या व्यक्तिमत्वांबद्दल आपण बोलतो आहोत. आणि मातेचं आरोग्य खूप खूप महत्त्वाचं आहे. म्हणून कधी कावेना, कोणाला कावेना असं वाटलं की माता आरोग्यावर काहीतरी एक विशेष दिवस, वर्षातून एक दिवस तरी असावा. याची सुरुवात कशी झाली? आता सगळ्याच गोष्टी जवळपास प्रगत देशातून येतात. तसंच माता आरोग्य दिनाचं सुद्धा आहे. अमेरिकेतील ऑब्स्टेटिक आणि गायनॅक असोसिएशनच्या असं लक्षात आलं की गर्भधारणा, त्या दरम्यान, त्यानंतर बरेचसे आजार स्त्रियांना होतात. त्यामुळे बरेचशा बायकांचा मृत्यूसुद्धा होतो, बरेचशा बालकांचा मृत्यूसुद्धा होतो. आणि आपण याचा व्यवस्थित अभ्यास केला तर आपल्या असं लक्षात येतं की याची बरीचशी कारणं आपण अभ्यास केल्यावर टाळू शकतो. आणि त्यामुळे त्यानिमित्ताने एक दिवस डेसिग्नेट करायला त्यांनी माता आरोग्य दिन हा दिवस सुरू केला. आणि हळूहळू त्यांच्याकडून बोध घेऊन सगळं जगाने हा दिवस साजरा करणं सुरू केला. आणि त्यानिमित्ताने आपल्याला एक काहीतरी रिझोल्यूशन त्या दिवशी करायचं असतं, काही नवीन संकल्प करायचे असतात. फारच छान. सुधा मॅडम, तुमच्याकडे वळतो. आणि हा जो आपण माता आरोग्य किंवा जनजागृती दिवस आहे तो साजरा करण्यामागे उद्दिष्ट काय, गोल्स काय, त्याविषयी कृपया आम्हाला सांगा. नमस्कार. मेन उद्देश किंवा गोल म्हणा, इट इज टू डिक्रीज, म्हणजे मॅटर्नल मॉर्टॅलिटी कमी करायचा मेन उद्देश असतो. आजच्या तारखेला आपण स्टॅटिस्टिक्स बघितलं तर 88 इज द मॉर्टॅलिटी रेट आउट ऑफ 100,000 लाईव्ह बर्थ्स. 88 मदर्स, 88 मातांची मृत्यू होतो ड्युरिंग प्रेग्नन्सी आउट ऑफ 100,000 लाईव्ह बर्थ्स. दिस इज आमच्या देशातलं हे स्टॅटिस्टिक्स आहे. पण महाराष्ट्र इज अ बिट बेटर. महाराष्ट्रामध्ये हे नंबर फक्त 36 आहे. सो हे उद्देश असतं हे दिवस साजरण्यासाठी. द मेन रिझन इज टू डिक्रीज मॅटर्नल मॉर्टॅलिटी अँड मॉर्बिडिटी. आणि दुसरं असतं याच्यामध्ये की सेफ प्रेग्नन्सी ठेवू, सेफ डिलिव्हरी आईचं होऊ आणि बाळ पण सेफ राहू पोस्ट डिलिव्हरी. आणि आईचं पोषण, मॅटर्नल न्यूट्रिशनमध्ये त्याची कार्बोहायड्रेट्स, त्याची प्रोटीन, ते टोटल कॅलरीज वगैरे व्यवस्थित ठेवू. आणि आईला, मदरला हे गोष्ट एम्पॉवर करू आणि त्यांना एज्युकेट करू की कसं सेफ त्यांची डिलिव्हरी आणि प्रेग्नन्सी होऊ दे. सो दीज आर सम ऑफ द गोल्स ऑफ दिस डे. फारच छान. सुधा मॅडमनी जसं आपल्याला सांगितलं तसं प्रज्ञा मॅडम, हे जे लहान बालकांचं म्हणा मातेचं मृत्यूचं प्रमाण जे आहे ते कसं टाळता येईल त्याविषयी काय सांगणार? सगळ्यात महत्त्वाचं असं की गर्भधारणेसाठी ती स्त्री तयार हवी, शारीरिकरित्या आणि मानसिकरित्या सुद्धा. आणि तयारीनंतर सुद्धा सगळ्यात महत्त्वाचं असतं की तिचे कुठे तिला आजार आहेत का, अगोदर आजार आहेत का, प्रेग्नन्सीच्या दरम्यान काही आजार आले आहेत का, याचं व्यवस्थित निदान व्हायला हवं आणि वेळेवर त्याची ट्रीटमेंट व्हायला हवी. तिने वेळच्या वेळेवर आरोग्य सेवेपर्यंत पोचायला हवं.
गर्भधारणेचा काळ हा खूप मोठा असतो, 9 महिन्याचा असतो आणि तो 9 महिन्याचा असायला हवा तेव्हा तो बाळाची वाढ पूर्णपणे होईल. आणि म्हणून या 9 महिन्यामध्ये ही गर्भधारणा आहे ही व्यवस्थित प्रोग्रेस होते आहे का हे बघायला तिचं रेग्युलर चेकअप होणं गरजेचं आहे. म्हणजे प्रत्येक स्त्रीने जवळ असलेल्या आरोग्य केंद्रात रेग्युलरली जाणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. ती तिथं पोचल्यावर तिथं एक्सपर्टाईज असायला हवे, म्हणजे जी काही वैद्यकीय सेवा आहे ती अवेलेबल असायला हवी. ती पोचायला तिला जर का काही अडथळा येत असेल तर त्यासाठी काहीतरी मार्ग आपल्याला शोधायला हवे. कधीतरी असं होतं किंवा किंबहुना बरेचदा पण असं होऊ शकतं की त्यांना अचानकपर्यंत तिथं जायला लागतं आणि अशा वेळेला इमर्जन्सीत सुद्धा त्यांना ती सेवा मिळेल याची काहीतरी खबरदारी त्या स्त्रीने स्वतः, तिच्या कुटुंबाने, तिच्या गावातल्या गव्हर्नमेंट संस्थेने हे घ्यायला हवी. आणि बऱ्याच जणांना प्रेग्नन्सी दरम्यान काही आजार उद्भवतात, जसं काही डायबिटीस होतो, ब्लड प्रेशर वाढतं, याचं कधीतरी इन्फेक्शन्स होतात. याचं वेळच्या वेळी जर का निदान झालं तर ती व्यवस्थितपणे प्रेग्नन्सी पण पार पडू शकेल आणि ती सुदृढ बालकाला जन्मसुद्धा देऊ शकेल. फारच छान. डॉक्टर सुधा मॅडम, तुमच्याकडे वळतो. आपण वैद्यकीय जे आहेत संचालिका आहात, विभाग प्रमुख प्राध्यापिका आहात, बालरोग विभाग, नवजात शिशु आणि अंतःस्राव विभाग याच्या. तर आम्हाला लहान मुलांविषयी जे देशाचं भवितव्य आहे तर त्यांचा विकास, त्यांची वाढ कशी आपल्याला सुधारता येईल त्याविषयी कृपया आम्हाला सांगा. सो न्यूट्रिशनबद्दल बोललं तर भरपूर असं नॅशनल स्कीम्स आहेत. कसं ते ICDS स्कीम, ते नॅशनल न्यूट्रिशन प्रोग्राम पण आपलं असं चालू ठेवतात, कशामध्ये मुलांना डाएट आणि न्यूट्रिशन बरोबर द्यायला आपण प्रयत्न करतो. वाडिया हॉस्पिटलमध्ये हे एक NRC म्हणून सेंटर आहे, नॅशनल रिहॅबिलिटेशन सेंटर, कशामध्ये विच इज काइंड ऑफ सेंटर ऑफ एक्सलन्स सपोर्टेड बाय युनिसेफ. तिकडं आम्ही सगळं मुलांना आहार, जेवण, एस्पेशली मॅलनरिश्ड मुलांना तिकडं देतोय. आणि विकसित भारत कसा पण आता उद्देश ठेवला ना, विकसित भारत 2047 विच इज वन ऑफ द गोल ऑफ द करंट गव्हर्नमेंट. त्याच्यामध्ये विकसित भारत तेव्हा होणार केव्हा आमचं मुलं बरोबर पोषित राहणार, त्यांची न्यूट्रिशन बरोबर राहणार आणि त्यांची डेव्हलपमेंट बरोबर राहणार. ह्या गोष्टीसाठी आपल्याला ते फर्स्ट 1000 डेज महत्त्वाचे असतो. त्याच्यामध्ये आईचा आहार, ब्रेस्ट मिल्क, ब्रेस्ट फीडिंग, नंतर बरोबर वेळोवेळी वीनिंग करणं म्हणजे वरचा आहार चालू करणं आणि कॉम्प्लिमेंटरी फीडिंग, बरोबर कॅलरी प्रोटीनच्या हिशोबाने त्याचे जेवण देणं. हे सगळं गोष्ट सरकारातर्फून ICDS स्कीम किंवा मिड डे स्कूल प्रोग्राम वगैरे चालू असतं. ते तरी पण बरंच मुलांना आपण मॅलन्यूट्रिशन होतो आहे. ते बरोबर करायला वाडियामध्ये हे नॅशनल न्यूट्रिशनल रिहॅबिलिटेशन सेंटर म्हणून आहे. आणि परत दुसरं गोष्ट असतं प्रिव्हेन्शन ऑफ व्हेरियस डिसऑर्डर्स, कसं डिझीजेस, वॅक्सिन प्रिव्हेंटेबल डिझीजेस. त्याच्यामध्ये आमची एक वेल बेबी क्लिनिकमध्ये मुलांना आपण कसं वाढ घेतात, कसं डेव्हलपमेंट करतात ते सगळं बघतो आणि काय काय वॅक्सिन्स असतो ते नियमाप्रमाणे आपण त्याला देतो. सो इन प्रिव्हेंटिंग ऑल दिस, न्यूट्रिशन, डेव्हलपमेंट अँड प्रिव्हेन्शन ऑफ डिझीजेस हे सर्व गोष्ट महत्त्वाचं असतो. फारच छान सुधा मॅडम. म्हणजे आपल्याला कळतंय वाडिया रुग्णालयातर्फे कुपोषित बालकांसाठी उपक्रम आहेत, शिवाय लसीकरणाचे वेगवेगळे उपक्रम आहेत. तर सुधा मॅडमने आता विकसित भारत जो संकल्प आहे त्याविषयी सांगितलं. तर प्रज्ञा मॅडम, तुमच्याकडे वळतो. तर वाडिया रुग्णालय कसं योगदान देतं या संकल्प पूर्तीसाठी किंवा कसं योगदान देतो या संकल्पासाठी, त्याविषयी काय सांगणार? जसं मी पहिल्यांदा सांगितलं की त्या स्त्रीची मानसिक आणि शारीरिक तयारी असायला हवी. त्यासाठी यशस्वी बाळ यायसाठी आईची तयारी व्यवस्थित व्हायला, आईचं चेकअप तिने प्रेग्नंट व्हायच्या अगोदरपासून व्हायला लागतं. आमच्या वाडियामध्ये ॲडोलेसंट क्लिनिक सुद्धा आहे. ॲडोलेसंट म्हणजे जी वयात येतात मुली, त्यांचे सुद्धा तपास होतात. त्यांना त्यावेळेपासून एज्युकेशन दिलं जातं. वॅक्सिनेशन इस्पेशली खूप अगोदर करायला लागतं. लग्न झालं आणि प्रेग्नंट होणाऱ्या आता वॅक्सिन देतो म्हटलं तर त्याचा उपयोग नाही. म्हणून त्यांना व्यवस्थित वयामध्ये वॅक्सिनेशन दिलं जातं.
त्यांना खूप अगोदरपासून स्पेशली फोलिक ॲसिड सप्लिमेंटेशन असतं, न्यूट्रिशनल ॲडवायसेस असतात, ते सगळ्या दिले जातात. सुधा मॅडमनी तुम्हाला न्यूट्रिशनल रिहॅबिलिटेशन सेंटर सांगितलंच आहे, त्यामुळे तो पोषक आहार कसा घ्यायला पाहिजे, त्याच्यात काय असायला पाहिजे, हे सगळ्याचं त्यांना प्रशिक्षण दिलं जातं. त्याच्या व्यतिरिक्त त्यांचं फॅमिली स्क्रीनिंगमध्ये कोणाला काही अनुवंशिक आजार आहेत का किंवा डायबिटीससारखे आजार आहेत का, ह्या सगळ्याची पडताळणी घेऊन हे आजार येऊ शकतात का, त्याची संभावना आहे का त्या मुलीला, ह्याचा अंदाज घेतला जातो आणि त्या दृष्टीने तिला ते शिकवल्या जातं. आणि यासाठी आमच्याकडे प्रत्येक विषयातले स्पेशालिस्ट अवेलेबल असतात. प्रेग्नंट झाल्यावर आमच्याकडे अँटीनेटल क्लिनिक एक स्पेशल असतं, स्पेशली ज्याच्यामध्ये हाय रिस्क प्रेग्नन्सीचे ज्या बायकांचे तपास केल्या जातं. समजा हार्ट डिसीज असेल तर कार्डिओलॉजिस्ट बघणार, किडनीचे डिसीज असेल तर नेफ्रॉलॉजिस्ट किंवा मी बघणार. सो अशा प्रत्येक विषयाचे एक्सपर्ट एका बाईच्या ट्रीटमेंटसाठी इन्व्हॉल्ड असतात आणि ही मल्टीडिसिप्लिनरी टीम ही वाडियाची खासियत आहे, जी तुम्हाला कुठं मिळणार नाही. म्हणजे एका छताखाली तिला प्रत्येक ॲडव्हाइस दिला जातो, प्रत्येक ट्रीटमेंटसुद्धा दिल्या जाते. फारच छान. सहज सोप्या भाषेत मॅडम आपल्याला वाडिया रुग्णालयामध्ये काय काय सोयीसुविधा आहेत, त्याचा जे आहे आपला समाज लाभ घेऊ शकतो त्याविषयी मार्गदर्शन करतायत. तर सुधा मॅडम तुमच्याकडे वळतो. मॅडमनी अनुवंशिक आजारांविषयी आता विषय छेडला, तर त्याविषयी जी जन्मजात विकृती बालकांमध्ये म्हणजे आढळते, तर त्याच्या निदानासाठी त्याच्या डायग्नोसिससाठी वाडिया बाल रुग्णालयामध्ये काय काय सोयी सुविधा आहेत त्या पण जाणून घ्यायला आम्हाला आवडेल. हो. सो अनॉमलीज म्हणजे विकृती डिटेक्ट करण्यासाठी प्रेग्नन्सीचं कसं डॉक्टर बेंद्रेने बोललेत, प्रेग्नन्सी प्रिपेअर्डनेस म्हणून असतं. एक लेडी प्रेग्नंट व्हायला प्रिपेअर्ड आहे का म्हणून, ते कसं मी सर्जरीसाठी बच्चू प्रिपेअर आहे का म्हणून चेक करतो, प्री सर्जिकल चेकअप. त्याच हिशोबाने असं मला वाटतंय की दर लेडी हू कॅन रिप्रोड्यूस, कसं त्याचे बाळ होऊ शकतो, शी इज विलिंग टू हॅव अ चाइल्ड, तिचे एक होल चेकअप सारखं पहिलंच करायला पाहिजे की विल शी बी एबल टू कन्सीव्ह प्रॉपरली अँड विल द बेबी बी, म्हणजे काय विकृती वेगळं होणार आहे की नाही ते आपण चेक करू शकतो. एक वेळा प्रेग्नंट झाल्यानंतर प्रेग्नन्सीमध्ये दौरान आपण काय करू शकतो, द मोस्ट इम्पॉर्टंट टेस्ट ते आपण करतोय दॅट इज कॉल्ड सोनोग्राफी. आपण सोनोग्राफीमध्ये पहिलं 12 हफ्त्यात और पहिला 8 हफ्त्यात आपण सोनोग्राफी करून बाळ कसं आहे, त्याचा अंग वगैरे कसं आहे, त्याला अनॉमली चेक म्हणतो. त्याच्यामध्ये आपण अनॉमली डिटेक्ट करू शकतो. त्याच्यानंतर समजा ते वेळ चुकलं म्हणजे उशिराने आली, देन वी कॅन डू समथिंग कॉल्ड ॲम्निओसेंटेसिस. त्याच्यातून ते पाणी, पोटामधलं पाणी असतं ते काढून आपण चेक करू शकतो. किंवा जेनेटिक टेस्टिंग, नॉन इन्व्हेजिव्ह टेस्टिंग म्हणतो आपण, आईचं रक्त घेऊन ते फिटसमध्ये कसलं जेनेटिक बिमारी आहे ते आपण चेक करू शकतो. सो हे सर्व गोष्ट आपण प्रयत्न करतो हे बघायला की बाळाला काही ॲबनॉर्मॅलिटी आहे का, विकृती आहे का, म्हणून आपण पोटात आल्यानंतर चेक करू शकतो. फारच छान मॅडम. सहज सोप्या भाषेत तुम्ही आम्हाला सांगताय. पुन्हा तुम्हालाच सुद्धा मॅडम प्रश्न विचारायचा वाटतो की एवढ्या सगळ्या तपासण्या करून देखील असे काही अज्ञात म्हणजे रेअर डिसीजेस आहेत का, की किंवा असे अज्ञात विकार आढळून येतात का? कृपया त्याविषयी थोडी सविस्तर आम्हाला सांगा की हे रेअर डिसीजेस म्हणजे काय किंवा कसे आढळून येतात, काय त्याविषयी जाणून घ्यायला आवडेल. सो आम्ही किती पण प्रयत्न केलं, आपण देव नाही होऊ शकत, वी कॅनॉट बी गॉड. सो बरेच वेळा आजार असून बाळ आपल्याला कळत नाही आहे पोटात असताना. सो त्यामुळे डिलिव्हरी झाल्यानंतर आमचे एक नॅशनल प्रोग्राम आहे, विदेशात तर सगळीकडे 100% कव्हरेज आहे. आमचे इंडियामध्ये पण वेगवेगळे इन्स्टिट्यूट हे कव्हर करतात, त्याला म्हणतो आपण न्यूबॉर्न स्क्रीनिंग प्रोग्राम. आपण न्यूबॉर्न स्क्रीनिंग प्रोग्राममध्ये कसं वाडियामध्ये 6 डिझॉर्डर्सला आपण चेक करतोय. मेन असतं कंजनायटल हायपोथायरॉइडिझम, कंजनायटल ॲड्रिनल हायपरप्लेझिया, नंतर असतं गॅलेक्टोसेमिया, असं म्हणून एक 6 आजाराचं आपण चेक करतोय. आणि त्याच्याबरोबर हिअरिंग डेफिसिट, मुलाला जन्मजात काय हिअरिंग प्रॉब्लेम आहे का, कंजनायटल हार्ट डिझीज वगैरे काही आहे का. सो न्यूबॉर्न स्क्रीनिंग प्रोग्राम हॅपन्स टू बी अ व्हेरी इम्पॉर्टंट, एकदम महत्त्वाच्या गोष्ट असतं. सगळं मुलाला, सगळं नवजात शिशूंना हे आपण चेक करून बघायला पाहिजे. ह्याच्यामध्ये भरपूर गोष्ट आपल्याला कळतो. असं असून पण बऱ्याच मुलांच्या बिमारी नंतर कळतोय, म्हणजे जन्मजात टाईमला पण नाही कळत,
वय झाल्यानंतर कळतो. हे सर्व गोष्ट आपण डायग्नोज करायला प्रयत्न करतो, पण सगळी सायन्स इतकं ॲडव्हान्स नाही झाली आहे की आपण सर्व गोष्टीचे एक टेस्ट करून सगळं कळू शकतो, असं नाही झाले. पण जेनेटिक टेस्टिंग इज समथिंग दॅट इज कमिंग अप व्हेरी ऑफन टू गिव्ह यू द रिझल्ट. ओके, जेनेटिक टेस्टिंग विषयी पण चर्चा सुरू आहे. मित्रांनो, 23 जानेवारी हा जो आहे तो आपण माता आरोग्य जनजागृती दिवस म्हणून साजरा करतो, तर त्याविषयी आपली चर्चा सुरू आहे. तर या विषयाशी निगडीत तुमच्या मनामध्ये कुठलीही शंका असेल तर तुम्ही आम्हाला फोन करून तो प्रश्न विचारू शकता, किंवा hellodoctor2026@gmail.com हा आमचा ईमेल ॲड्रेस आहे, तर त्याच्यावर तुम्ही प्रश्न विचारू शकता. प्रज्ञा मॅडम, तुमच्याकडे वळतो. वाडिया रुग्णालयामध्ये कोणते असे जन्मजात आजार आहेत की ज्याचं निदान करता येतं किंवा ते दोष ओळखले जाऊ शकतात, त्याविषयी थोडं आम्हाला सविस्तर सांगा. आता मी असं म्हणेल वाडिया हॉस्पिटलबद्दल की जगातला असा कुठलाच आजार नाही जो वाडियामध्ये नाही बघितला जात, लहान मुलांचा स्पेशली. सो डोक्यापासून पायापर्यंत कुठलाही आजार होत असेल तर त्याच्या काही ना काही केसेस आम्ही बघितल्या आहेत, कारण आपलं खूप वर्षापासूनचं हे हॉस्पिटल आहे, सगळे एक्सपर्टाईज इथे आहे. डोक्यांचं म्हटलं तर मेंदूचे आजार असतात, हायड्रोकेफॅलस असतं, स्पायना बायफिडा असतो, हार्टचे बरेच आजार खूप कॉमन असतात आपल्या देशामध्ये, आतडीचे आजार असतात, लिव्हरचे आजार असतात, किडनीचे आजार खूप कॉमन असतात. त्यानंतर काही मुलांचे पाय वाकडे असतात, काही मुलांच्या जन्मजात पॅरालिसिस असतो. कुठलाही आजार तुम्ही म्हणा, रेअरातला रेअर म्हणजे दुर्मिळ अतिदुर्मिळ आजार सुद्धा जो तुम्ही विज्ञानाच्या लिटरेचरमध्ये बघता, त्या प्रत्येक आजारावर वाडिया हॉस्पिटलमध्ये कधी ना कधी आम्ही ती केस बघितलेली आहे आणि त्याच्यावर उपचार होऊ शकतात. फारच छान. मॅडम, यावरणार आपल्याला महाराष्ट्राचं जे सांस्कृतिक केंद्र आहे पुण्याहून आपल्याला फोन आहे. मंगल आपटे यांचा फोन आहे. पाहूया त्यांचा प्रश्न काय आहे. मंगलताई, स्वागत आहे कार्यक्रमात. कृपया आपला प्रश्न विचारा. नमस्कार. मला असा प्रश्न विचारायचा आहे की आताच्या ज्या बायका आहेत त्या शिकलेल्या आहेत, पण काही काही खेडेगावातल्या बायका आहेत, तर मग त्यांना जे शिक्षण आहे ते मार्गदर्शन, आपलं आरोग्य कसं राखावं हे आईपासूनच सुरुवात होते. तर आई बाळंतीण झाल्यावर किंवा मुलगी मोठी झाली, मुलगी वयात आली, तर ते वयात आल्यानंतर त्या मुलीला शिक्षण देणं हे आईनेच गरजेचं आहे. पण तुम्ही या बाबतीत अजून काय सांगू शकाल की आईनी देणं किंवा आजीनी देणं हे शिक्षण योग्य आहे का अजून काही करता येईल? ओके, धन्यवाद आपल्या प्रश्नासाठी. पुन्हा मी एकदा प्रश्न रिपीट करतो की मंगलताईंचा असा प्रश्न आहे की शहरामध्ये ठीक आहे, अशिक्षित जे बायका असतात किंवा गावी आपल्या ज्या महिला असतात, तर त्यांच्या शिक्षणाविषयी म्हणजे त्यांच्यामध्ये जनजागृती कशी होणार, किंवा मुलगी वयामध्ये आली तर मग ते शिक्षण कोणी आईने द्यायचं का आजीने द्यायचं, का ती जबाबदारी कोणी घ्यावी, किंवा कसं तिला शिक्षित करता येईल, याविषयी काय सांगणार? तर सुरुवात कोणाकडून करूया? प्रज्ञा मॅडम कडून आपण सुरुवात करूया. मंगलताई, नमस्कार. खूपच सुंदर प्रश्न होता, अतिशय प्रॅक्टिकल. आता कितीही विज्ञान आणि विज्ञानाचं शिक्षण आम्ही पसरवलं तरी प्रत्येक घराघरात पोचणं जवळपास अशक्य असतं. त्यामुळे आई आपली पहिली गुरु आहेच, हे जगजाहीर आहे. आणि आईला शिकवायला सरकार आणि प्रत्येक रुग्णालय हे काही ना काही स्कीम्स इंट्रोड्यूस करत असतो. वेगळ्या वेगळ्या मार्गाने आपण प्रत्येकापर्यंत ते शिक्षण पोचवायचा प्रयत्न करतो. त्यामुळे येस, आणि आजकालच्या मुली पण खूप स्मार्ट असतात, त्यांना स्वतःला पण खूप ज्ञान असतं. गुगल नावाची युनिव्हर्सिटी आपल्या सगळ्यांच्या मदतीला येत असते, तशी डिजिटल गुगलच नव्हे अनेक प्लॅटफॉर्म आहे, त्याच्यावर पण सगळ्या भाषांमध्ये सगळं ज्ञान अवेलेबल असतं. मात्र काही काही गैरसमज असतात आपल्या समाजातले, ते जायला हवे असतात आणि ते शिकवायचं काम प्रत्येक जण करत असतो, तसं आम्ही पण करतो. त्यातल्या त्यात आमच्याकडून आम्ही प्रयत्न करतो, म्हणजे आम्ही म्हणतो त्याला आउटरीच क्लिनिक. जर का पेशंट माझ्यापर्यंत पोचत नसेल तर मी पेशंटपर्यंत जाणार. म्हणजे जितक्या ठिकाणी इव्हन खेडेगावातही आम्हाला जिथं जिथं जाऊन कॅम्प्स करणं, एज्युकेशन देणं हे शक्य असतं, ते आम्ही करत असतो. फारच छान. सुधा मॅडम, तुमच्याकडे वळूया. तुम्ही काय सांगणार या प्रश्नावर? सेम, म्हणजे आय अग्री, म्हणजे डॉक्टर प्रज्ञा काय बोलले दॅट इज व्हॉट इज माय ओपिनियन. पण एक गोष्ट आहे की आता शाळामध्ये पण 8वीच्या नंतर हे प्रौढ शिक्षाबद्दल थोडंफार क्लासेस घेत असतात मुलींना. सो आय थिंक इट इज कमिंग इन टू द एज्युकेशन सिस्टम. पण कसं म्हणाले, इट विल टेक अ लॉंग टाईम, वेळ लागू शकतो. बरं,
मॅडम, ग्रामीण भागाविषयी प्रश्न आहे, त्याच्यामुळे आपण मुलाखतीच्या आधी जेव्हा थोडी आपली चर्चा झाली त्यावेळेला तुम्ही टेलिमेडिसिन विषयी पण काहीतरी आम्हाला सांगत होता, तर कृपया त्याविषयी पण आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. सुधा मॅडम काय सांगा? सो टेलिमेडिसिन एक प्रकारचं कन्सल्टेशन असतो, कशामध्ये आपण फोनवर आणि व्हिडिओवर एकामेकी बात करू शकतो आणि बघू शकतो की कसल्या प्रकारचे प्रॉब्लेम आहे आणि वाड्याला न येता किंवा दूरच्या हॉस्पिटलला न येता त्याला काही ॲडवाईस मिळू शकतो का म्हणून. हे गोष्ट वाड्या हॉस्पिटल सध्या सेंटर ऑफ एक्सलन्स चाइल्ड हेल्थ म्हणून महाराष्ट्र शासनचं आम्हाला पदवी दिलेल्या आहेत. ह्याच्या दरम्यान आम्ही 10 डिस्ट्रिक्ट्सला आपण कनेक्टेड आहोत. हे डिस्ट्रिक्ट नंदुरबार, पुणे, सातारा, रत्नागिरी, अमरावती, हिंगोली, बीड, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली हे सर्व डिस्ट्रिक्ट आमच्याबरोबर टेलिमेडिसिन दौरान किंवा ट्रेनिंगच्या दौरान कनेक्टेड आहोत. ह्याच्याने असं वाटतोय की कसं डॉक्टर प्रज्ञा बोलले, पेशंट समजा आमच्याकडे नाही आलं तर आम्ही त्यांना कसं मदत करू शकतो, मुंबईला बसून, परळमध्ये बसून किंवा वाड्यामध्ये बसून कसं हेल्प करू शकतो, एक प्रकारचं वाड्याचं प्रयत्न आहे. फारच छान. म्हणजे तंत्रज्ञानाचा सुंदर वापर जो आहे ते समाजसेवेसाठी, वैद्यकीय सेवेसाठी वापर करू शकतो. प्रज्ञा मॅडम, तुम्हाला अजून काही भर टाकायची आहे टेलिमेडिसिन याविषयी किंवा काय? हो. सो मॅडमनी सांगितल्याप्रमाणे सेंटर ऑफ एक्सलन्सनी आम्ही 12 जिल्हा रुग्णालयाला कनेक्टेड आहोत आणि इथं फक्त पेशंट बघण्यापुरतं मर्यादित नाही, पेशंट तर आहेच, ते सगळ्यात महत्त्वाचं, त्यांच्यामुळे आम्ही डॉक्टर आहोत. सो खेड्यापाड्यातले खूप दूरचे जे पेशंट असतात, जे डिस्ट्रिक्ट हॉस्पिटलपर्यंत पोचून असतात, ते त्यांच्या ग्राम रुग्णालयातून अंगणवाडी सेविकेच्या थ्रू डिस्ट्रिक्ट हॉस्पिटलला पोचू शकतात आणि ते कधीही आम्हाला कनेक्ट करू शकतात. संजीवनी नावाचं जे टेलिमेडिसिन कम्युनिकेशन आहे गव्हर्नमेंटचं, त्याच्यातर्फे आम्ही अवेलेबल असतो आणि ते आम्ही इमर्जन्सीत सुद्धा अवेलेबल असतो. त्याच्या व्यतिरिक्त नुसतं आम्ही पेशंटशी संवाद नाही साधत, तर तिथे असलेले डॉक्टर, तिथे असलेल्या नर्सेस या सगळ्यांना आम्ही वेगळे वेगळे प्रशिक्षण देतो. कधी एखादी कठीण केस असेल तर ती कुठे पाठवायला पाहिजे, ती पाठवेस तो त्याचा काय इलाज करायला पाहिजे, हे सगळं आम्ही डायरेक्टली कनेक्ट करून गाईड करत असतो. ओके. सुधा मॅडम, तुमच्या आणि प्रज्ञा मॅडमच्या बोलण्यामध्ये आम्ही हा सेंटर ऑफ एक्सिलन्स हा दर्जा जो आहे तो वाडिया बाल रुग्णालय जे मुंबईला परळला आहे, तर हे सेंटर ऑफ एक्सलन्स हा दर्जा म्हणजे काय, त्याविषयी थोडं आम्हाला आणि आमच्या मित्रांना जाणून घ्यायला आवडेल. म्हणजे नक्की काय असतं ते? सो सेंटर ऑफ एक्सलन्स म्हणजे सगळं प्रकारच्या मुलांचं डिसऑर्डर असू द्या, डिझीज असू द्या, हे सर्व गोष्ट अंडर वन रूफ. म्हणजे वाड्याला एक वेळा आपण मूल आलं पोटात असतापासून, म्हणजे फिटल मेडिसिनपासून डिलिव्हरी झाल्यानंतर ते बाळाला काय आजार असतो, त्याच्यानंतर वेगवेगळ्या प्रकारच्या लाईफ लाँग काय डिसऑर्डर असतो ते आपण कव्हर करू शकतो. ते काय हृदयाच्या असू द्या किंवा मेंदूच्या असू द्या किंवा किडनीच्या असू द्या. सो हे सर्व प्रकारचे स्पेशालिटी फॅसिलिटी ऑलमोस्ट 37 वेगवेगळ्या प्रकारचे सुपर स्पेशालिटीचं ट्रीटमेंट आणि टेस्टिंग आणि डायग्नोसिस आपण वाड्यामध्ये करतोय आणि त्याच्यामुळं आम्हाला महाराष्ट्र सरकारने सेंटर ऑफ एक्सलन्स फॉर चाइल्ड हेल्थ म्हणून आम्हाला ते उपाधीसारखं दिलं आहे. कसं मी बोलले, ह्याच्या दरम्यान आपण 10 डिस्ट्रिक्टना सध्या 10 डिस्ट्रिक्टना आपण कव्हर करतोय. त्यांच्याबरोबर आम्ही रेग्युलर एव्हरी मंथ मीटिंग वगैरे ठेवतो. त्याच्याने बहुतेक हे जिओग्राफिकल काय डिस्टन्स आहे, म्हणजे दूर सातारावरून कुठं ते परळला येणार, त्यामुळं आपण थ्रू टेलिमेडिसिन त्यांना आम्ही ट्रीटमेंटची मदत करतोय. सो ह्याच्यासाठी वाड्याला वेगवेगळ्या प्रकारचे अक्रेडिटेशन मिळालं आहे, विच इज देअर फॉर यू टू सी ऑन द स्क्रीन. फारच छान, फारच छान. तर डॉक्टर सुधा मॅडम, डॉक्टर प्रज्ञा मॅडम आपल्याला छान मार्गदर्शन करतायत. माता आरोग्य जनजागृती दिवस आपण साजरा करतोय 23 जानेवारीला जो असतो. तर तुर्तास वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. पाहत राहा आपला आवडता कार्यक्रम हॅलो डॉक्टर, फक्त आणि फक्त दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर, प्रत्येक घरासाठी, घरातल्या प्रत्येकासाठी. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे आपल्या आवडत्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे हॅलो डॉक्टर. आणि आज चर्चा सुरू आहे मातेच्या आरोग्याविषयी. जनजागृती दिवस असतो 23 जानेवारी.
तर तो आपण साजरा करतोय आणि या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी डॉक्टर सुधा ज्या वैद्यकीय संचालिका आहेत आणि डॉक्टर प्रज्ञा ज्या विभाग प्रमुख आणि प्राध्यापिका आहेत पीडियाट्रिक सर्जरी विभागाच्या, दोघेही सुप्रसिद्ध वाडिया बाल रुग्णालय मुंबई येथून आहेत. तर मॅडम, वाडिया बाल रुग्णालयाविषयी आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. प्रज्ञा मॅडम, हा प्रश्न विचारतो मी की इतर जी रुग्णालय आहेत लहान मुलांची म्हणा किंवा स्त्रियांसाठी आहे, त्यापेक्षा वाडिया बाल रुग्णालय कसं वेगळं आहे, तर ते कृपया आम्हाला सांगा. सगळ्यात पहिल्यांदा मी सांगितलं त्याप्रमाणे कुठलाही आजार असू दे लहान मुलांमधला तो वाडिया हॉस्पिटलला ट्रीट करायची क्षमता आहे. जनरली लहान मुलांना आजार होतात तो एकच आजार होत नाही, त्याच्यासोबत हार्टचा आजार असेल तर त्याच्यासोबत किडनीचा पण आजार असतो, किडनीचा आजार असेल त्याच्यासोबत आतडीचा पण आजार असतो. याचा अर्थ एका बाळाला ट्रीट करायला तुम्हाला प्रत्येक याचे स्पेशालिस्ट लागतात. वाडियाची ही खासियत आहे की प्रत्येक विषयातला एक्सपर्ट वाडियामध्ये अवेलेबल आहे. आमच्याकडे 120 बेडेड NICU आहे, 50 बेडेड PICU आहे. जवळपास वर्षाला 500 हृदयाच्या सर्जरीज आमच्याकडे होतात, ब्रेनच्या सर्जरीज होतात, आतडीच्या सर्जरीज आमच्याकडे छोट्या सर्जरीपासून तर जसं सरांनी सांगितलं तसं सयामी ट्विनच्या सेपरेशनपर्यंत ते ट्रान्सप्लांटेशनपर्यंत होतं. सो असं कुठलीच एक्सपर्ट नाही की जे वाडिया हॉस्पिटलमध्ये नाही. आणि मोस्ट ऑफ द टाइम्स म्हणजे त्यांचा सगळा सक्सेसफुल आउटकम झालेला आहे. आउटकमच्या नंतर त्यांचं जे रिहॅबिलिटेशन असतं ते सुद्धा आम्ही व्यवस्थित करत असतो. आणि ती एक वाडिया हॉस्पिटलची खासियत आहे की एक पेशंट आमचं आयुष्यभर मूल असतं शेवटपर्यंत मोठा होईस्तो. फारच छान, हृदयाला भिडणारं असं मॅडम वाक्य आहे. तर एवढी छान पद्धतीने काळजी घेतली जाते वाडिया बाल रुग्णालय मुंबई येथे. तर सुधा मॅडम, तुमच्याकडे वळतो. दुर्गम भागामध्ये तुम्ही टेलिमेडिसिन विषयी आम्हाला सांगितलं, म्हणजे दुरून देखील आपल्याला उपचार सुचवता येतात त्याविषयी. तर अजून काही सेवा पुरवता येतात का, त्याविषयी देखील सांगा. आणि पुढील एक प्रश्न जोडून विचारतो जेणेकरून जास्तीत जास्त माहिती आणि ज्ञान तुमच्याकडून घेता येईल. तर रेअर डिसीजेस विषयी तुम्ही आम्हाला सांगत होता की दुर्मिळ आजारांवर कोणते उपचाराचे पर्याय उपलब्ध आहेत वाडिया रुग्णालयामध्ये, त्याविषयी सांगा. सो रेअर डिझीजचा अर्थ असतो त्याची प्रेव्हलन्स म्हणजे त्याची नंबर रोगांमध्ये कमी असतो. म्हणजे एक पेशंट इज देअर फॉर ऑलमोस्ट लाईक 200,000 पीपल. म्हणजे 200,000 म्हणजे 2 लाखामध्ये एक माणूसला आजार ते असतो, त्याला आपण रेअर डिझीज म्हणतो. ह्या रेअर डिझीजचे ट्रीटमेंट पण एकदम रेअर असतो. तो एखादी मुलांमध्ये स्पेशल औषधं असतात किंवा स्पेशल प्रकारची सर्जरी करावं लागतं किंवा थोडंफार मुलांमध्ये बोन मॅरो ट्रान्सप्लांट करावं लागतं. पण बरंच आजारांचं रेअर डिझीजच्या आजारांचं फायनल ट्रीटमेंट ट्रान्सप्लांट असतो. दॅट इज कॉल्ड लेवल 1 ग्रुप ऑफ डिझॉर्डर्स. कशामध्ये आपण ट्रान्सप्लांट करून त्यांची पूर्ण बिमारी बरं होऊन जातं. सो ट्रान्सप्लांटबद्दल डॉक्टर प्रज्ञा बेंद्रे इज हिअर आणि ते आम्हाला सांगू शकतात. फारच छान. ट्रान्सप्लांट म्हणजेच प्रत्यारोपण म्हणजे काय, प्रज्ञा मॅडम आम्हाला सांगा. आणि कोणत्या अवयवाचे प्रत्यारोपण करता येतं त्याविषयी प्रज्ञा मॅडम आम्हाला सांगा. आणि खास अशी गोष्ट सांगावीशी असे वाटते की प्रज्ञा मॅडमनी केलेलं प्रत्यारोपण आहे लिव्हरचं, यकृताचं. तर ते सध्या बऱ्याच वर्तमानपत्रकांमध्ये आपण वाचतो त्याविषयी. तर त्याविषयी देखील जाणून घेऊया. सर्वप्रथम प्रज्ञा मॅडमकडून आपण समजून घेऊया की प्रत्यारोपण म्हणजे काय, ट्रान्सप्लांट म्हणजे काय आणि कुठल्या अवयवाचं करता येतं, काय सांगाल प्रज्ञा मॅडम? कुठल्याही शरीरातला अवयव जेव्हा निकामी होतो तेव्हा त्याला बदलायसाठी दुसरा काम करणारा जो अवयव लावायला लागतो, अंग लावायला लागतं, त्याला प्रत्यारोपण असं म्हणतात. की इट इज अ रिप्लेसमेंट ऑफ फेलिंग ऑर्गन बाय द हेल्दी ऑर्गन. आता सगळ्यात कॉमनली फेल होणारे ऑर्गन असतात किडनी, लिव्हर आणि त्यानंतर हार्ट. बरेचदा रक्ताच्या कॅन्सरच्या आजारामध्ये सुद्धा रक्त आपल्याला बदलायला लागतं, त्याच्या पेशी बदलायला लागतात, त्याला म्हणतात बोन मॅरो ट्रान्सप्लांटेशन. आणि लहान मुलांमध्ये ट्रान्सप्लांटेशन करणं ही अतिशय चॅलेंजिंग गोष्ट आहे आणि ती आपण सध्या वाडिया रुग्णालयामध्ये सुरू केलेली आहे. बरं. आणि सुधा मॅडम तुमच्याकडे वळतो.
तर मॅडमनी आपल्याला माहितीपरक जे आहेत ते काही छायाचित्र देखील आणले आहेत, स्लाईड आणले आहेत, त्याद्वारे पण आपण माहिती घेऊ शकतो किंवा मोबाईलमध्ये फोटो आपण त्याचा काढून घेऊ शकतो. तर सुधा मॅडम, आम्हाला हे जाणून घ्यायला आवडेल की मूत्रपिंडाचं किंवा हृदय विकारांमध्ये पण हे प्रत्यारोपण केले जातं, तर त्याविषयी त्याची गरज काय आहे किंवा त्याविषयी त्याच्या विषयाचं गांभीर्य कृपया आम्हाला सांगा. सो किडनी ट्रान्सप्लांट काय असतं, त्याच्यामध्ये केव्हा बाळाचं क्रिएटिनिन वाढतो, क्रिएटिनिन वाढलं आणि सारखं सारखं डायलिसिस करावं लागतं, त्याचा अर्थ असतो की ते किडनी बरोबर काम नाही करत आणि फेल होतोय म्हणून. असलं मुलांचं आपण किडनी ट्रान्सप्लांट करतो. त्याचे वेगवेगळं कारण असू शकतो. हे सगळं कारण आता डिस्कस करणं थोडंसं कठीण आहे. त्याच प्रकारात हृदयाचं ट्रान्सप्लांट पण करता येतो. हृदय फेल झालं, त्याची ठोके कमी झाली किंवा त्याची पंपिंग ॲक्शन कमी झालं, त्याला आपण कार्डिओमायोपॅथी म्हणतो, त्याच्यामध्ये हृदयाचं ट्रान्सप्लांट करावं लागतं. आणि प्रज्ञा मॅडम, तुमच्याकडे वळतो. नुकतंच आम्ही तुमचं वर्तमानपत्रकामध्ये नाव वाचत आहोत की यशस्वी तुम्ही शस्त्रक्रिया केलेली आहे, की यकृताचं जे ट्रान्सप्लांट आहे त्याविषयी, प्रत्यारोपणाविषयी पण आम्हाला सांगा. आणि यकृत कधी निकामी होतं, ते कसं ओळखावं आणि ते निकामी होणं कसं टाळता येईल याविषयी थोडंसं आम्हाला सविस्तर सांगा. सो यकृताचं कधी कधी का फेल झालं हे कळत नाही. कधी कधी ते जन्मजात फेल झालेलं असतं. कधी कधी जन्मजात यकृत नॉर्मल नसतं, त्यातल्या पित्ताच्या नळ्या बनलेल्या नसतात, तो बिलियरी ॲट्रेझिया असं म्हणतात, आणि तो एक कॉमन डिसीज आहे इंडियामध्ये. जॉन्डिस हे बऱ्याच लहान नवजात बालकांमध्ये दिसतं, पण त्यांच्या काही दिवसानंतर जर का तो जॉन्डिस गेला नाही आणि तसाच राहिला किंवा त्यानंतर मध्ये मध्ये जॉन्डिस येत राहिला, तर आपण नक्की समजावं की यकृतामध्ये काही गडबड आहे. कधीतरी अचानकपणे, इस्पेशली पावसाळ्यात होणारे आजार असतात, इस्पेशली जेव्हा लूज मोशन किंवा आगवण लागते आणि त्यानंतर लिव्हरवर सूज येते आणि तेव्हा सुद्धा लिव्हर फेल व्हायचे चान्सेस असतात. तेव्हा जॉन्डिस होतो, कधीतरी रक्त वाहायला लागतं आणि या बाळाची भूक कमी होते. या सगळ्या गोष्टींमध्ये आपल्याला असं समजावं की लिव्हर फेल होत आलेला आहे आणि त्यावेळेला स्पेशालिस्ट सेंटरमध्ये जाणं खूप गरजेचं आहे, कारण की त्याचं निदान सर्वसामान्य रुग्णालयामध्ये होणं, टाइमली होणं फार कठीण असतं. आणि त्यासाठी वाडिया हॉस्पिटल आणि आमचं टेलिमेडिसिन आपल्या सगळ्यांना खूप कामी पडणार आहे. आता वाडियातील ट्रान्सप्लांटेशनमध्ये बोलल्याबद्दल, यकृत प्रत्यारोपण मी नाही केलं, पण आमच्याकडे अमेरिका आणि इंग्लंडमधून आपले जे भारतीय नागरिक तिथं जाऊन वसलेले आहेत आणि भारताशी ज्यांनी नाळ तोडलेली नाही असे जगातले एक्सपर्ट्स वाडियामध्ये येऊन लिव्हर प्रत्यारोपण करतात. डॉक्टर डरायस मिर्झान, डॉक्टर अभिषेक माथुर यांचा शेकड्यांनी केलेले आजचा अनुभव आहे. आणि कितीही छोटं बाळ असो, कितीही आजारी बाळ असो, यकृत प्रत्यारोपण सक्सेसफुली केलं जातं आणि तसंच किडनी प्रत्यारोपण सुद्धा वाडियामध्ये करता येतं. आता या प्रत्यारोपणाची, भारतातली लहान मुलांच्या प्रत्यारोपणाची काय परिस्थिती आहे? माझ्यामध्ये ती परिस्थिती फार गंभीर आहे. खूप जणांना प्रत्यारोपणाची गरज आहे. खूप जण प्रत्यारोपणाने बरी होऊ शकतात, पण पहिलं आम्हाला मर्यादा आहे की ही सगळी मुलं ज्या वेगळ्या वेगळ्या जिल्ह्यातून आहेत ती आमच्यापर्यंत पोचतच नाही. पोचली तर त्यांना लिव्हर मिळत नाही, लिव्हर मिळालं तर त्यांच्याकडे पैसा अपुरा असतो. म्हणून आम्ही प्रत्येक लेव्हलवर खूप प्रयत्न करतो आहे. जीवाचा आटापिटा करून आमचा प्रयत्न चाललेला आहे की यातल्या प्रत्येक लेव्हलचा प्रॉब्लेम आपल्याला सोडता यावा. प्रत्येक मूल आमच्यापर्यंत पोचायला हवं, पोचल्यावर त्यांना यकृत मिळायला हवं. आमचे शासनाची सुद्धा विनंती आहे की जी काय मृत शरीरातून लिव्हर्स मिळतात ती प्रिफरन्शियली ॲडल्ट्सकडे जातात, म्हणजे मोठ्या माणसांकडे जातात. लहान मुलांना छोटूसा तुकडा लागतो. 10 किलोच्या बाळाला 100 ग्रामचं लिव्हर फक्त लागतं. ते लिव्हर मोठ्या माणसाच्या लिव्हरमधून आम्हाला काढून देता आलं पाहिजे. त्याला स्प्लिट ऑर्गन डोनेशन असं म्हणतात. आणि ते पण पहिलं स्प्लिट ऑर्गन डोनेशननी प्रत्यारोपण वाडिया हॉस्पिटलमध्येच झालं. एक मूल रात्री 10 वाजता सिरियस कंडिशनमध्ये आमच्याकडे ॲडमिट झालं.
पैसा वगैरे न विचारता आम्ही दुसऱ्या दिवशी 7 वाजता त्याला प्रत्यारोपणाला गेला. 15-20 दिवसांनी ते बाळ व्यवस्थित होऊन घरी गेलं. त्यानंतर जे समाधान असतं ते वर्णनच नाही करता येत. सो इतकं सगळा सक्सेस आपण अचीव करता येतो, पण त्याच्यात खूप मर्यादा आहे आणि त्या सगळ्याशी झडायला आम्हाला तुम्हा सगळ्यांकडून जे डिस्ट्रिक्टमध्ये पेरिफेरली डॉक्टर्स आहेत, अंगणवाडी सेविका आहेत आणि पेशंट स्वतः आहेत, त्यांनी घेतलं पाहिजे की ही सुविधा अवेलेबल आहे. जगामध्ये पहिल्यांदा, भारतामध्ये पहिल्यांदा पब्लिक हॉस्पिटलमध्ये ही सेवा अवेलेबल आहे. तसं पाहिलं तर प्रत्यारोपण हा फक्त श्रीमंताचा ट्रीटमेंटशी समजल्या जाते. कितीतरी लाखांमध्ये त्याचा खर्च असतो आणि तो फक्त प्रायव्हेट हॉस्पिटल्समध्ये आहे. म्हणून आम्ही खूप प्रयत्न करून वाडियासारख्या निमसरकारी हॉस्पिटलमध्ये तो सुरू केलेला आहे, जेणेकरून वेगळ्या वेगळ्या शासनांच्या योजनांचा लाभ घेऊन आणि वेगळ्या वेगळ्या संस्थांचा मदत घेऊन आम्ही हे सगळं करू शकू. आणि याच्यात मदत आम्हाला वेगळ्या वेगळ्या एक्सपर्ट्सनी केलेल्या आहे. अमेरिकेचे एक्सपर्ट्स, इंग्लंडमधले एक्सपर्ट्स, देशविदेशातले एक्सपर्ट्स सतत आमच्याशी कनेक्टेड असतात आणि ते आम्ही करू शकणार. म्हणून ज्याही जिल्हा रुग्णालयात असे मुलं बघतात त्यांनी आमच्याकडे पाठवावे. आणि त्यासाठी मी माझ्या स्लाईडमध्ये नंबरसुद्धा घातलेला आहे, संपर्कसुद्धा घातलेला आहे. कुठल्याही दिवसा रात्री कधीही आम्हाला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. आठवड्यातून 3दा आमच्या लिव्हरच्या स्पेशल OPDs असतात, केव्हाही ते मुलं येऊन दाखवू शकतात. तसंच आमच्या किडनीच्या सुद्धा OPDs असतात, तसेच आमच्या बोन मॅरो ट्रान्सप्लांटेशनच्या सुद्धा OPDs असतात. आणि आपण सगळ्यांनी याचा जरूर लाभ घ्यावा. पैसा हे आमच्यासाठी लिमिटेशन नाही आहे, आम्ही कुठल्याही पद्धतीने ते करू शकतो. पण सर्व महत्त्वाचं म्हणजे त्या बालकाचा जीव, कारण प्रत्येक बालक हे आपल्या देशाचं भवितव्य आहे. फारच छान. संपर्कासाठी महत्त्वाचे नंबर आहेत आता तुमच्या दूरदर्शन संचावर, तर त्याचा आपण फोटो काढू शकता. आणि डॉक्टर प्रज्ञा बेंद्रे, आपली विशेषता आहे, आपण विभाग प्रमुख आहात, प्राध्यापिका आहात, बाल शस्त्रक्रिया आणि मूत्रपिंड म्हणा घन अवयवाचं प्रत्यारोपण या विभागाचे. तर आम्हाला हे घन अवयव प्रत्यारोपण म्हणजे काय, सद्यस्थिती काय आहे त्याची, आणि वाडिया रुग्णालयाची भूमिका याविषयी देखील तुमच्याकडून जाणून घ्यायला आवडेल. काय सांगा? मी फक्त लहान मुलांच्या घन ऑर्गन प्रत्यारोपण बद्दल बोलेन, म्हणजे सॉलिड ऑर्गन ट्रान्सप्लांटेशन, ज्याच्यामध्ये किडनी आणि लिव्हर डिसीजेस येतात. सो आपल्या शासनाचं स्टॅटिस्टिक्स असं सांगतं की साधारण 1,500 ते 2,000 मुलांना ट्रान्सप्लांटची गरज असते वर्षाला. आणि ट्रान्सप्लांटेशनचा रेट तुम्ही पाहिला तर 300 आणि 500च्या मध्ये आहे. याचा अर्थ जवळपास 1000 बालकं प्रत्यारोपणाच्या शिवाय जीवाला मुकतात. आणि ही जर गॅप आपल्याला कमी करायची असेल तर आपल्याला पैशाची मदत तर करायलाच पाहिजे. सरकार त्यासाठी पण पुढे येतच आहे, आमचं हॉस्पिटल पुढे येतच आहे, अनंत संस्था पण पुढे येत आहे. पण त्याच्या व्यतिरिक्त दुसरं मेन एक लिमिटेशन असतं, अवेलेबिलिटी ऑफ द ऑर्गन. म्हणजे लिव्हर प्रत्यारोपण करायचं असेल तर लिव्हर अवेलेबल पाहिजे, किडनी प्रत्यारोपण करायचं असेल तर किडनी अवेलेबल पाहिजे. ही जी स्लाईड आहे याच्यात तुम्हाला कळलं असेल की बरीच मुलं आमच्यापर्यंत पोचत नाही, आणि त्याच्या व्यतिरिक्त जी मुलं पोचतात त्यातल्या अर्ध्यापेक्षा जास्त मुलांचं आम्ही प्रत्यारोपण करू शकत नाही. सगळं एक्सपर्टाईज अवेलेबल असलं तरी ते प्रत्यारोपण होत नाही, कारण की ऑर्गन अवेलेबल नाही. म्हणून ऑर्गन डोनेशन अवेअरनेस वाढवणं खूप खूप महत्त्वाचं आहे. आपल्याकडे त्याच्याबद्दल बरेच संभ्रम आहेत, ते दूर करायला हवे. प्रत्येक खेड्यापाड्यात त्याचं ज्ञान पोचायला हवं. प्रत्येक जिल्हा रुग्णालयामध्ये जो कोणी मृत आपलं ऑर्गन द्यायला तयार आहे, त्याची फॅमिली तयार आहे, त्याच्या ऑर्गन काढायची प्रक्रिया सर्जरी करता आली पाहिजे. आणि साठी सुद्धा आम्ही स्पेशल वर्कशॉप्स आणि मास्टर क्लासेस घेतो, ज्याला ब्रेनस्टेम डेथ डिक्लेरेशन म्हणतात. सो आपल्याला ज्यांचा मेंदू निकामी झालेला असतो किंवा हार्ट फेल व्हायला आलेलं असतं पण बाकीचे अवयव चांगले असतात, त्यांची जगायची बिलकुल शाश्वती नसते. हे आपण 2दा 3दा 4दा कन्फर्म केल्यावरच त्यांना विनंती करतो की त्यांच्या ऑर्गन्स डोनेट करण्यात यावा.
सरकार त्याची लिस्ट ठेवतं आणि त्याप्रमाणे आपण ते करतो. पण या सगळ्या याच्यामध्ये सरकारचे प्रयत्न, ट्रान्सप्लांट करणाऱ्या सेंटर्सचे प्रयत्न आणि सगळ्या डॉक्टरांचे प्रयत्न अपुरे पडतात आणि त्यामुळे याच्यामध्ये जनतेचा सहभाग हा खूप खूप महत्त्वाचा आहे. प्रत्येकाला कळलं पाहिजे. एक आपल्याला तर आपल्या धर्मामध्ये हे आहे. गणपतीला पाहिलं तर गणपती इज बेस्ट एक्झाम्पल ऑफ झेनोग्राफ. त्याला हत्तीचं डोकं मिळालं म्हणून युगानुयुग गणपती आहे, त्याला आपण पूजतो आहे. दधीची ऋषीची आपण स्टोरी ऐकली तर देवांना वाचवायसाठी दधीची ऋषीने आपल्या हाडांचे शस्त्र करून दिले तेव्हा तो राक्षस मारला गेला. सो आपल्याला आपल्या कल्चरने हे ऑलरेडी शिकवलेलं आहे, फक्त आपण काही काळाकरता ते विसरलेलो आहे. त्याची आपण आठवण करायला पाहिजे आणि खूप जनजागृती करायला पाहिजे. मग जी काय 1800 बालकं आहेत त्यांना न्याय मिळेलच. आणि 1800 बालकं हा आमचा आत्ताचा नंबर आहे. जशी जास्त बालकं आमच्यापर्यंत पोहोचतील तेव्हा आपल्याला कळेल खूप खूप बालकांचे आपण जीव वाचवू शकतो. आणि परत एकदा म्हणेल, बालक आपलं भवितव्य आहे. बालक सुदृढ तर देश सुदृढ. सुधा मॅडम, तुमच्याकडे वळतो. फार कमी वेळ आपल्याकडे उरलेला आहे, तर जाता जाता आमच्या मित्रांना तुम्ही काय संदेश देणार? सो मदर अँड चाइल्ड इज वन युनिट. आई बरोबर आहे, त्यांच्या आहार आणि त्यांच्या स्वास्थ्य व्यवस्थित राहिलं तर मूल पण व्यवस्थित असतो. आणि काय सगळं करून पण मुलांमध्ये काय बिमारी निघाली तर त्याची उपाय आहे, त्याची ट्रीटमेंट आहे. ते असं सोडून नाही द्यायचे की हे रेअर डिझीज आहे, आपण काय नाही करता येणार. आणि आम्ही वाडिया हॉस्पिटल, ऑन बिहाफ ऑफ वाडिया हॉस्पिटल, आय वुड लाईक टू से दॅट वी आर देअर टू सर्व यू. प्रज्ञा मॅडम, काय सांगणार तुम्ही एका वाक्यात आमच्या मित्रांना टेक होम मेसेज काय देणार? टेक होम मेसेज, आज मातृ आरोग्य दिन आहे त्यामुळे मी म्हणेल आईची किंमत सगळ्यांनाच माहिती आहे. आई जन्माची शिदोरी, सरतही नाही उरतही नाही. तिचं आरोग्य हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. ती सलामत तर बाळ सलामत आणि आपला देश पण सलामत. धन्यवाद. फारच छान. दोन्ही डॉक्टर आपण आपल्या व्यस्त वेळापत्रकातून वेळात वेळ काढून इथे आलात आणि आजच्या महत्त्वाच्या विषयावर आम्हाला छान मार्गदर्शन केलं. त्यासाठी दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीतर्फे, आमचा जो हॅलो डॉक्टरचा संघ आहे त्यांच्यातर्फे आणि आमच्या प्रेक्षक मित्रांतर्फे तुमचे खूप खूप धन्यवाद आणि पुढील वाटचालीसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. मित्रांनो, वेळेला मर्यादा आहे, पण आमचे जे प्रेम आहे तुमच्यासाठी त्याला मर्यादा नाही आहे. यासाठी एक नवीन विषय घेऊन आम्ही पुन्हा आपल्या भेटीला येणारच आहोत. आपल्या आवडता कार्यक्रम ज्याचं नाव आहे हॅलो डॉक्टर. तर लोभ असावा. तुर्तास आज इथेच थांबूया. धन्यवाद. नमस्कार. नमस्कार.